लाभ आहे त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट बजेट हा 43,000 कोटी आहे. आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता. आज सगळ्यात आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे. माझी आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचंय की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे. अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही. लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे. त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी. या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला आम्ही 21 ते 60 हा वयोगट प्रस्तावित केला होता. त्याच्यावर ज्या वेळेला अर्थ व नियोजन मंत्री अजितदादांकडे बैठक झाली त्यावेळेला त्यांनी हा 60 वरून 65 करावा अशा सूचना या त्यांनी दिल्या आणि 60 आणि 65 या वयोगटातील जर लाभार्थ्यांची आम्ही संख्या काढली तर ती साधारणपणे 14.5 लाख होते. त्याच्यामुळे उलट त्यांच्या सूचनेनुसार 14.5 लाख लाभार्थ्यांची संख्या वाढली, ती कमी झालेली नाही आणि कुठलाही आक्षेप कधी घेतला गेलेला नाही. जी तरतूद केली जावी ती निश्चितपणाने केली गेलेली आहे. आरोप करत आहे की या योजनेमुळे इतर सगळ्या योजना बंद पडतील, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे जातात. जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती. आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे. त्याच्यामुळे आतापर्यंत कुणीही आपण सांगावं की या योजनेमुळे आधीच्या कुठल्या योजना बंद करण्यात आलेल्या आहे असं एकही उदाहरण विरोधकांना देता येणार नाही. संजय गांधी निराधार योजना असेल, तुमची वयश्री योजना असेल, ह्या सगळ्या आधीसारख्या कार्यरत आहेत. त्याच्यामुळे कुठलीही प्रचलित योजना किंवा चालू असणारी योजना बंद करून ही योजना राबवण्यात आलेली नाहीये. उलट ज्या दिवसापासून ही योजना घोषित करण्यात आली तेव्हापासून याच्यावर विरोधकांनी जास्तीत जास्त आक्रमण केले, पण सर्वात जास्ती नोंदणी करायला सुद्धा त्यांच्याच मतदारसंघ पुढे येत आहे. माझा आवाज या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तर मित्रांनो, पुढील माहिती घेण्या अगोदर या तत्पूर्वी या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा नवनवीन अपडेटची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. आमच्या भगिनींना, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांच्या 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच येणार पैसे आणि काळजी करण्याचं कारण नाही, कारण महाडीबीटीच्या मार्फत सर्वांना लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार. त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून माहिती सांगण्यात आलेली आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्याचे दोन्ही एकत्रितरित्या 3,000 रुपयाची रक्कम एकत्रितरित्या येत आहे. याबद्दलच महाडीबीटीच्या मार्फत सर्वांना मुख्यमंत्री व महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून महाडीबीटीच्या मार्फत ही रक्कम वितरित केली जाणार अशा पद्धतीची माहिती अदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. याचबरोबर पुढील हप्ता हा 2100 रुपयांचा मिळणार आहे अशी माहिती स्पष्ट झालेली आहे. याच माध्यमातून महिला व ग्रामविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहे. यासाठी लागणारा निधीची तरतूद राज्य शासनाच्या माध्यमातून अजितदादा जे काही अर्थमंत्री आहेत यांच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर त्यांना लागणारा निधीची तरतूद त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होणार आहेत अशी ही तरतूद त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. याचबरोबर जे काही यापूर्वी लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता हा आजपासून सुरुवात होणार आहे आणि याचबरोबर वित्त विभागाकडून जवळपास 3,490 कोटी रुपयांचा आर्थिक तरतूद अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे की ही आर्थिक तरतूद जवळपास 3500 कोटी रुपयांच्या चेकवरती त्यांनी सही केलेली आहे. आणि याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणीच्या माध्यमातून बोगस पद्धतीने यांचा लाभ घेतला जात आहे. ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आहे त्यांना आता या योजनेतून बाद करण्यात येणार आहे. यासाठीच फेब्रुवारी महिन्याच्या जवळपास हा सर्वे
होत आहे, याच माध्यमातून फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी विलंब होत आहे. फेब्रुवारी महिन्याचा जो काही 8वा हप्ता आहे तो येण्यास सुरुवात झालेला आहे. याचबरोबर पुढील हप्त्याला अशा पद्धतीचा विलंब होऊ नये यासाठी पुढील काही महिन्यांची आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. याचबरोबर पुढेही ही योजना अशी चालू राहणार आहे. याचबरोबर या योजनेचा आर्थिक भार दुसऱ्या कुठल्याही योजनेमध्ये जेणेकरून कर्जमाफी, पीक विमा अशा विविध प्रकारच्या योजनेवर होणार नाही, या पद्धतीची ही काळजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे. तत्पूर्वी या चॅनलवरती लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबून वेळोवेळी येणाऱ्या नवीन व्हिडिओची माहिती मिळवत राहा. धन्यवाद.